नृसिंहवाडी परिसरात अवैध मावा गुटखा व्यवसाय तेजीत, आरोग्याशी खेळ होत असल्याची नागरिकात चर्चा। नृसिंहवाडी परिसरात अवैध मावा व गुटखा विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। माव्यामध्ये आरोग्यास घातक रसायने, पावडर तसेच नशा आणणारे द्रव्य पदार्थ मिसळले जात असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित प्रकारावर अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दररोज सकाळी 6 ते 7:30 या वेळेत कर्नाटकातून एक मारुती व्हॅन नृसिंहवाडी परिसरात येत असल्याची चर्चा आहे। या वाहनातून अवैधरित्या गुटखा, मावा तसेच मावा तयार करण्यासाठी लागणारे विविध पदार्थ ठराविक व्यापाऱ्यांना पुरवले जात असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे वितरण पूर्ण होताच संबंधित वाहन पुन्हा कर्नाटकच्या दिशेने निघून जात असल्याचे नागरिक सांगत आहेत। काही नागरिकांनी माव्यामध्ये गांजाचे पाणी तसेच नशा आणि किक वाढवणारे द्रव पदार्थ मिसळले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंताही व्यक्त होत आहे। अशा प्रकारच्या पदार्थाच्या सेवनामुळे अनेकांना गंभीर आजार जडल्याची चर्चा असून काही दिवसांपूर्वी माव्याच्या नशेत वाहन चालवताना झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही परिसरात बोलले जात आहे। मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। दरम्यान शाळा महाविद्यालयीन युवकांमध्ये मावा गुटख्याचे वाढते व्यसन चिंतेचा विषय बनला आहे। अवैध विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून परिसरातील मावा गुटखा विक्रेत्यावर कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच संबंधित पदार्थाची तपासणी करून त्यामध्ये घातक रसायनांचा वापर होत आहे का याचीही चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे। SK न्यूज, नृसिंहवाडी।